नमस्कार, मी प्राध्यापक बाबासाहेब. या अगोदर आपण नियमातील शौच, संतोष, तप, स्वाध्याय याबद्दल माहिती घेतली. आज आपण 5वा नियम, ईश्वर प्रणिधान याबद्दल माहिती घेणार आहोत. ईश्वर प्रणिधान म्हणजे परमात्मा किंवा ईश्वराला पूर्णपणे समर्पित होणे. यात सर्व कर्म, कृती आणि विचार ईश्वराला अर्पण करणे. त्यांच्या फळांची अपेक्षा न ठेवणे आणि निस्वार्थ भावाने शरण जाणे समाविष्ट आहे. हे एक प्रकारचे निष्काम कर्म आहे, ज्यात साधक आपले सर्व चांगले वाईट कर्म ईश्वराला समर्पित करतो आणि त्यामागे कोणतीही लौकिक इच्छा नसते. ईश्वर प्रणिधान समजून घेण्यासाठी आपण सावित्रीची गोष्ट ऐकणार आहोत. हिमालयाच्या पायथ्याशी नद्यांच्या काठावर वसलेल्या एका छोट्याशा गावात राहत होती सावित्री. सावित्री एक सामान्य गृहिणी होती, पण तिच्या मनात नेहमीच जीवनातील खऱ्या अर्थाचा शोध होता. ती आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त असायची. घर सांभाळणे, मुलांचे संगोपन करणे आणि गावातील सामाजिक कार्यात भाग घेणे. पण तरीही तिला एक रिकामेपणा जाणवायचा. तिच्या मनात प्रश्न यायचे, जीवनाचा खरा उद्देश काय? मी का जगते आहे? एकदा गावात एक योगी आला. त्याच्या शांत चेहऱ्यावर तेज होतं आणि त्याच्या बोलण्यात साधेपणा पण खोल अर्थ होता. गावकऱ्यांनी त्याच्यासाठी सत्संग आयोजित केला. सावित्री तिथे गेली आणि योगीच्या शब्दांनी तिच्या मनाला स्पर्श केला. योगी म्हणाला, जीवनात शांती मिळवायची असेल तर अष्टांग योगातील नियमांचा अवलंब करा. त्यापैकी एक आहे ईश्वर प्रणिधान, परमात्म्याला समर्पण. तुम्ही तुमचे सर्व कर्म, दुःख, सुख आणि इच्छा ईश्वराला अर्पण करा. फळांची अपेक्षा सोडा आणि जीवन स्वतःच तुम्हाला मार्ग दाखवेल. सावित्रीला हे शब्द खूप प्रभावित करून गेले. तिने ठरवले की ती ईश्वर प्रणिधानाचा अभ्यास करेल. पण तिला प्रश्न पडला, मी एक सामान्य गृहिणी, हे कसे साध्य करू? तिने योगीला हाच प्रश्न विचारला. योगी हसला आणि म्हणाला, सावित्री, ईश्वर प्रणिधान म्हणजे मंदिरात जाऊन पूजा करणे किंवा मोठी तपश्चर्या करणे नव्हे. प्रत्येक कर्म ईश्वराला समर्पित करणे, निस्वार्थ भावाने जगणे आणि विश्वावर विश्वास ठेवणे हाच खरा मार्ग आहे. सावित्रीने हा मार्ग स्वीकारला. ती रोज सकाळी उठून सूर्याला नमस्कार करताना मनात म्हणायची, हे माझे कर्म मी तुझ्या चरणी अर्पण करते. ती स्वयंपाक करताना, मुलांना शिकवताना किंवा गावात कुणाला मदत करताना प्रत्येक कृती ईश्वराला समर्पित करायची. सुरुवातीला तिला यात काही फरक जाणवला नाही. तीच दैनंदिन कामे, तेच ताण, तेच प्रश्न. ती हार मानायला तयार नव्हती. एकदा गावात मोठा पूर आला. अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले. सावित्रीचाही संसार उघड्यावर आला. तिच्या मनात भीती आणि निराशा दाटून आली. तिने विचार केला, मी इतक्या मनापासून ईश्वराला समर्पित आहे, मग हे संकट का? त्या रात्री ती शांतपणे बसली आणि तिच्या मनात योगीचे शब्द आठवले. फळाची अपेक्षा सोडा. तिने स्वतःला सांगितले, हे संकट देखील मी ईश्वराला समर्पित करते. मला त्यातून बाहेर पडण्याची शक्ती दे. दुसऱ्या दिवशी सावित्रीने गावकऱ्यांना एकत्र केले. तिने स्वतःच्या दुःखाची पर्वा न करता इतरांना मदत करण्यास सुरुवात केली. ती घरोघरी जाऊन अन्न, कपडे आणि आधार वाटत होती. तिच्या या निस्वार्थ कृतीने गावकऱ्यांना प्रेरणा मिळाली आणि सर्वांनी मिळून गाव पुन्हा उभे केले. सावित्रीच्या मनात आता एक अनोखी शांती होती. त्याला समजले की ईश्वर प्रणिधान म्हणजे फक्त कर्म करणे नव्हे, तर प्रत्येक परिस्थितीत ईश्वरावर विश्वास ठेवणे आणि त्याला शरण जाणे. काही महिन्यानंतर जेव्हा गावात पुन्हा हसू लागले, तेव्हा सावित्रीला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ती योगीला भेटायला गेली आणि म्हणाली, मला आता समजले की जीवनाचा उद्देश ईश्वराच्या हातात आहे. मी फक्त त्याला माझे सर्व समर्पित करते आणि तो मला मार्ग दाखवतो. योगी हसला आणि म्हणाला, सावित्री, ईश्वर प्रणिधान साधले आहेस. आता तुझ्या जीवनात समाधीचा मार्ग खुला आहे. सावित्रीच्या या समर्पणाने तिचे जीवन बदलले. ती आता प्रत्येक क्षणात ईश्वराचे सौंदर्य, प्रेम आणि सत्य अनुभवत होती. तिच्या हृदयात कृतज्ञता आणि शांतता होती आणि प्रत्येकाला सांगायचे, जीवनात काही असो ते ईश्वराला समर्पित करा. तोच तुम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवेल. ईश्वर प्रणिधान कसे करता येईल? त्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनात समर्पण करावे लागेल. म्हणजे कसे? प्रत्येक कर्म, निर्णय आणि कृती ईश्वराला समर्पित करा. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यावर किंवा काम सुरू करताना हे सर्व ईश्वराला अर्पण अशी भावना ठेवा. फळाची अपेक्षा सोडून निष्काम भावाने कर्म करा.
आणखी काय करता येईल? ध्यान आणि जप. ईश्वराच्या नावाचा जप जसे ओम किंवा प्रणव करा. स्वाध्याय. ईश्वराच्या चिंतनात राहा. आणखीन काय करता येईल? शरणागतीची भावना. जीवनाच्या प्रत्येक क्षणात परमात्म्याचा प्रेम, सौंदर्य आणि सत्याच्या जाणीवेत राहा. विशाल विश्वाच्या संदर्भातून निर्णय घ्या आणि शरण जाण्याची भावना विकसित करा. जे कर्म करता ते भक्तिपूर्वक करा. सर्व कर्मे भक्तिपूर्वक ईश्वराला समर्पित करा. जसे गीतेत सांगितले आहे की सर्व कृती ईश्वराला अर्पण करणे. याचे फायदे काय? आंतरिक शांतता आणि समाधान. मनातील अशुद्धता दूर होते. क्लेश नष्ट होतात, ज्याची आपण अगोदर चर्चा केली आहे. ते व्हिडिओ पहा. आणि आध्यात्मिक प्रगती होते. व्यापक दृष्टिकोन. जीवनाकडे विशाल आणि प्रेमपूर्वक दृष्टिकोनाने पाहण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे तणाव कमी होतो. अहंकार कमी आणि विश्वास वाढ. निस्वार्थ समर्पणामुळे अहंकार कमी होतो आणि ईश्वरावर पूर्ण विश्वास येतो, ज्यामुळे दुःखाची निवृत्ती होते. आणि सर्वात शेवटी समाधी प्राप्ती. योगसूत्रानुसार हे समाधीची सिद्धी देते आणि आत्मसाक्षात्काराकडे नेते. धन्यवाद.